सफला एकादशीच्या निमित्ताने आपण पूजा, विधी आणि कथा आणि मूर्तीचे वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत, तर नक्की सगळ्यांनी बघा. सफला एकादशी हे हिंदू पंचांगातील पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी व्रत आहे. हे व्रत भगवान विष्णू किंवा नारायणाची पूजा करण्यासाठी साजरे केले जाते, ज्यामुळे जीवनातील सर्व कार्ये यशस्वी होतात अशी श्रद्धा आहे. या व्रताचे नाव सफला म्हणजे यशस्वी होणे आणि ते पापमुक्ती होणे, इच्छापूर्ती आणि वैकुंठ लोक प्राप्तीसाठी फलदायी मानले जाते. व्रत कथा. चंपावती नागरीतील राजा महिष्मताचा मुलगा लुंटक किंवा लंपक हा पापी आणि क्रूर होता. त्याने राज्यातून हाकलल्यानंतर जंगलात राहून उपास मार्फत अनजाने सफला एकादशीचे व्रत पाळले, ज्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट होऊन तो धर्मात्मा झाला आणि राज्य मिळाले. ही कथा पद्य पुराणात सविस्तर सांगितली आहे, जी व्रताच्या दिवशी ऐकणे पुण्यदायी आहे. पूजा विधी बघूया. सकाळी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करून पिवळे फुलं, चंदन, तुळसपत्रे अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. दिवस उपवास करून सायंकाळी कथा ऐकावी आणि दुसऱ्या दिवशी पारण ऐकावे. दान करणे विशेष फलदायी आहे. पंढरपूरचे पांडुरंग हे भगवान विष्णूचे विठोबा रूप आहे, ज्याची मूर्ती हात कमरेवर ठेवलेल्या मुर्देत उभी असते आणि ती चंद्रभागाच्या नदी काठावर असलेल्या विठ्ठल मंदिरात आहे. ही मूर्ती वारकरी संप्रदायांच्या भक्तासाठी अत्यंत पवित्र आहे. ज्या पायाखाली वीट आणि शरीरावरती शंख, चक्र, गदा, पद्मासारख्या विशेष अर्थ आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य बघूया आता आपण. पांडुरंगाची काळी पाषाण मूर्ती 28 युगापासून विठेवर उभी आहे असे मानले जाते, जी संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्या भक्तींशी जोडलेली आहे. भक्तांना चरण स्पर्श करता येते आणि आषाढी कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी वारी करतात. पांडुरंगाचे सुंदर दर्शनाचे फोटो आणि ऐतिहासिक छायाचित्रे पाहण्यासाठी पंढरपूर विठोबा मंदिराच्या 150 वर्ष जुनी प्रतिमा उपलब्ध आहे, जे आपल्याला दिसत आहे. हे 150 वर्षे पूर्वीच्या अगोदरचे हे मूर्तीची प्रतिमा आहे. त्याचं आपल्याला दर्शन करायला भेटत आहे, पाहू शकताय. आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल आणि ही माहिती मी दिलेली तुम्हाला योग्य वाटत असेल, तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि आपल्याला यूट्यूबने हाईपचं बटन बी दिलं आहे. आलं तर नक्कीच हाईपचं बटन बी दाबा. याने मला प्रेरणा मिळते आणि मला प्रोत्साहन मिळते. चला मग, बाय बाय.